नॉलेज प्रमाणे ते कायदे बनवलेले आहेत। आम्ही पण व्यावहारिक वस्तुस्थिती बघून या गोष्टीबाबत निर्णय घेतो। आम्ही नाही असं बघत की 55 डेसिबलच्या वर 56 डेसिबल गेले या मंडळाला गुन्हा दाखल करा, याचं जप्त करा, असं कुठंही होत नाही। व्यावहारिक गोष्टी आम्हाला पण कळतात आणि कायद्याच्या मर्यादा पण कळतात। परंतु एखादा जर सर्वांनाच हैराण करत असेल, आजूबाजूच्या मिरवणुकीच्या मार्गावरच्या इमारती पण धोकादायक बनत असतील आणि साताऱ्यामध्ये लांब लांब पर्यंत जर लोकांना त्रास होत असेल एखाद्या साऊंड सिस्टीमचा, तर निश्चित कारवाई करावं लागेल तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्हाला। त्या बाबतीत पोलीस मागे हटणार नाही। तर कृपया तो कायदा समजून घ्या, आवाजाच्या पातळी समजून घ्या आणि मी जे काही मागाशी वाजवी निर्देशावर मी जे काही फोकस करतोय, सारखा भर देतोय, ज्याला कायद्याचं अधिष्ठान आहे ते वाजवी निर्देश जे काही आहेत पोलिसांचे, स्थानिक परिस्थिती बघून घेतो आम्ही की आता किती रेटा आहे आणि मगच दिले जातात। त्याच्यामध्ये कुठल्या मंडळाला टार्गेट करण्याचा किंवा कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचा विषय अजिबात नसतो। मला एक सांगा, जर पोलिसांचं ऐकायचं नाही तर कोणाचं ऐकायचं ठरवलं आहे आपण? कारण हा फक्त गणेश उत्सवाचा विषय नाहीये, हा पूर्ण वर्षभराचा विषय आहे। अनेकांचं म्हणणं असतं की आम्ही वर्षभर या उत्सवाची तयारी करतो आणि या उत्सवाची तयारी करताना आम्हाला साहेब एवढा काळ सूट दे। मग असं जर असेल तर प्रत्येक कायद्याच्या मागे हीच मागणी उद्या निघेल। जे काही सुसंस्कृत समाज म्हणून आपण मिरवून घेतो ना, संस्कृतीचे हे उत्सव आहेत, हा सण आहे, याला कुठलंही अधिष्ठान राहणार नाही। त्याच्यामुळं कायद्याचा आग्रह कुठल्या मार्गात जाण्याचा आहे पोलीस व्यवस्थितरित्या सांगतील, कृपया त्यांना सहकार्य करा। आणि 12 आता एक शेवटचं आणि निर्वाणीचं सांगतो मी, आणि अगदी स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दामध्ये मी या ठिकाणी सांगतो की मागील वर्षी मिरवणुकीमध्ये जसं झालं तसं होईल आणि 12 वाजता पोलीस डॉल्बी असेल, डीजे असेल ते बंद करणार। यामध्ये कुणीही वाद घालू नये, पोलिसांची हुज्जत। कोल्हापूरला 12ला मिरवणूक बंद झाली याची साक्षीदार मी स्वतः आहे। सावंतराय साहेब असतील किंवा इथं कुणी काम केलेलं असेल, बाजू दिलेलं 12ला डॉल्बी आणि डीजे बंद होणार म्हणजे होणार, आणि ते आम्हाला कायद्याने दिलेलं आहे। 12 हा टायमिंग दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाप्रमाणे आहे, कायद्याप्रमाणे आहे, कृपया त्याचं पालन करा। त्या बाबतीत पोलिसांची हुज्जत धरू नका। 12 नंतर मिरवणूक कुठेही निघत नाही आणि झालेली नाही, त्याच्यामुळे त्या बाबतीत आग्रह धरू नका। विसर्जन स्थळी आपल्याला ज्या काही सुविधा असतील, 1 क्रेन असेल, 2 क्रेन असेल, त्याबाबत आम्ही चर्चा करत आहोत। शक्य तितक्या लवकर तिथं कुणी ताटकळणार नाही याची पण आम्ही बघतोय। आजच सावंतराय साहेब शिवसाहेबांना बोलून नगरपालिकेला त्या व्यवस्था करायला निघालेले आहेत। आणि मिरवणुकीमध्ये जे काही आपण गाणे वाजवतात किंवा जो काही त्याच्यामध्ये आपले संगीत असेल, काय असेल, तर ते व्यवस्थितरित्या असावं। कुठल्याही जे आम्ही प्रत्येक मिटिंगमध्ये सांगतो, प्रत्येक धर्माच्या, जाती धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही आणि सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर या निमित्ताने कुठलाही आक्षेपार्ह मेसेज प्रसारित केला जाणार नाही, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। गणेश मंडळाचा कार्यकर्ता असेल किंवा गणेश मंडळाचा अध्यक्ष असेल, स्वतःहून काही सूत्रांना बांधून घ्यायचे। आणि शेवटी मी याच्याकरता अभिनंदन पण करतो की 2 डीजे समोर आल्यानंतर आपण स्वतःहून जो काही निर्णय घेतला अत्यंत चांगला आहे। या ठिकाणी जितका बंद झालेलं कधी पण चांगलं आहे। आणि अजून एक गोष्ट मला स्पष्ट सांगायची आहे, लेझर शोला बंदी आहे। लेझर शोचे दुष्परिणाम ऐकले असतील, कोल्हापूरला आम्ही लेझर शो लावू नका, तो जप्त करण्यात येईल। प्लाझ्मा पण लेझर शो ते तुम्ही बोलून भाजत नाही, मला सगळ्यांना सांगणं भाजत। आणि माझी सगळ्या मंडळांना एक शेवटची विनंती राहिली, जास्त वेळ थांबण्याचा आग्रह तुम्ही धरू नका मोती चौकामध्ये, कारण एकाचा जर फळंबा तिथं झाला तर मागचे सगळे अडकतील। मग नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल त्याच्यामध्ये। त्याबाबत कळवतो आम्ही। काय झालंय तिथं 12 नंतर काय करतात पोलीस? सर्व खाद्यपदार्थांची गाडी 12 वाजता उद्या मीटिंग आहे आपली सगळ्यांची राधिका संकुलमध्ये, सगळी उपस्थित राहा। सूचना केल्या जाणार आहे सगळ्या सर्व मंडळांना। 5 वाजता टायमिंग, 5ला राधिका संकुल, या सगळ्या सूचना दिल्या जाणार आहेत।